राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेमध्ये धनंजय मुंडे बोलतायत, थेट जाऊयात. दिनेश बापट वाटतेत का? सुभाष देशमुख वाटतेत का? सुभाष देसाई वाटतेत का? आज तुमचं आमचं दुर्दैव हे तुम्हाला आम्हाला जी वेळ आज आली आहे ती याच मुळे आली आहे की एकही शेतकऱ्याचं लेकरू आज महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात नाही, म्हणून तुमची आमची शेतकऱ्याची आज ही अवस्था झालेली आहे. शिवसेना सोबत आहे, मांडीला मांडी लावून बसते. सरकारच्या प्रत्येक निर्णयात शिवसेना आहे. पण निर्णय झाला की विरोध करायला पहिली शिवसेनाच आहे. सत्तेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यापासून जशी रस्त्यावर आपण एका प्राण्याची, दोन प्राण्याची कळवंड बघतो, तशी रोज त्यांची चालू आहे. शेवटी आज तर शिवसेनेच्या अवस्थेवर मला एक गोष्ट आठवती. एक वाघ असतंय, जंगलात राहत असते, मजेत असते. एका मुलीवर त्या वाघाचं प्रेम होतंय. त्या मुलीला वाघ आवडतंय. ती मुलगी म्हणती, मला तर तू आवडतोस, पण तुला नख ते मला लागतील. वाघ जाते, नख कापून येत आहे. नख कापून आल्यावर मुलगी म्हणती, छान आहे, पण तुम्हाला सुळे दात आहेत. वाघ म्हणता, अरे खरंच मला सुळे दात आहेत, हे लागले तर कसं व्हायचं? वाघ पुन्हा जात आहे, दात पाडून परत येत आहे. परत आल्यावर वाघाच्या लक्षात येत, अरे आपण जंगलाचे राजे, नख कापले, दात पाडले, शिकार करायची कशी, खायचं कसं? वाघ उपाशी मरतोय. वाघाची अवस्था कुत्र्यासारखी होती. आणि तशा अवस्थेत पुन्हा ती मुलगी त्या वाघाला दिसते. तो वाघ जवळ जायचा प्रयत्न करतो, तशी ती मुलगी काठी काढते आणि त्या वाघाला कुत्र्यागत बनविते. आता कृपा करून कि वाघ कोण आणि ती मुलगी कोण यांचं नाव मला विचारू नका. तेवढे समजदार तुम्ही नक्कीच या ठिकाणी आहात. आज मराठवाडा दुष्काळात आहे. मुख्यमंत्र्यांनी 1.5 महिन्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दुष्काळाच्या संदर्भात बैठका घेतल्या. त्या बैठकाचं काय फलित झालं? आज अधिग्रहणाला परवानगी मिळत नाही, टँकरला परवानगी मिळत नाही. कुठल्याही या मराठवाड्यात एकाही तालुक्यात एमआरईजीएसचं काम चालू नाही. अरे दुष्काळाच्या परिस्थितीत ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस राज्य सरकारने आपल्या तिजोऱ्या रिकाम्या कराव्या, हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळापासून आपल्याला घालून दिलेला आहे. पण हे सरकार दुष्काळात सुद्धा सामान्य जनतेकडे लक्ष देत नाही. छावण्या चालू करण्याच्या बाबतीत, चाऱ्याच्या बाबतीत आम्ही सरकारला विचारलं की तुम्ही चाऱ्याचं काय करणार आहात? ते म्हणले आम्ही शेतकऱ्यांना ऑनलाईन चारा देणार आहोत. म्हणलं ऑनलाईन कसं? कर्जमाफी सारखं का? बायकोला सोबत घेऊन या. म्हणलं कशी असेल त्याची कल्पना थोडी केली. म्हणलं जर ह्यांना ऑनलाईन चारा द्यायचा असेल आणि अशी योजना आणलीच तर हे काय करतील? आपल्या आपल्या जनावराला सोबत घेऊन या, सेल्फी काढा, सरकारकडे पाठवा आणि चारा मिळवा. ह्यांचं काय खरं नाही. म्हणून या सर्व विषयाच्या संदर्भात तुमच्या प्रश्नासाठी ही निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चालू केली आहे. आज कन्नडला आलोत आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागायला. आज आम्ही विनंती करतोय, या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला आशीर्वाद तर द्याच, पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आशीर्वाद द्या आणि या मतदारसंघात परिवर्तन करा. परिवर्तन केल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही. एवढीच कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर
आपण बघतोय धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। भाजप आणि शिवसेनेवर दोन्ही पक्षांवर धनंजय मुंडे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज राणीची बाग परिसरातल्या नवीन महापौर बंगल्यामध्ये गणेश पूजन केलेलं आहे। येत्या 23 जानेवारी नंतर महापौर अधिकृतपणे या नवीन बंगल्यामध्ये राहण्यासाठी येणार आहेत। शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक होणार आहे आणि त्यामुळे महापौरांना त्यांचं निवासस्थान बदलावं लागतंय। या नवीन महापौर बंगल्याची जागा तब्बल 6000 चौरस फूट इतकी आहे। जुन्या बंगल्याप्रमाणे नवीन बंगला प्रशस्त नसला तरी सभोवताली मोठी सुंदर उद्यानं आहेत।